नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालसुरे मराठी या शाळेतील शिक्षक श्री संतोष येवतकर सर आणि शिक्षिका सौ भगत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील विद्यार्थ्यांनी आज खाऊ जत्रेच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे। या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा आहे की शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कळावा, पैशाची देवाणघेवाण कळावी, तसेच एखादा छोटा मोठा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारा भांडवल आणि त्याचप्रमाणे आर्थिक ही कशी उभी करावी याचा परिपूर्ण ज्ञान ह्या मुलांना आजच्या या कार्यक्रमामध्ये होणार आहे। आणि सर्व मुलं आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने प्रत्येकाने आपापले स्टॉल इथे उभे केले आहेत। आपण पाहतोय वडापाव चहाचा स्टॉल आपल्याला पहिला दिसतोय। या मुलीने आज वडापाव आणि चहाचा स्टॉल इथे लावला आहे। वडापाव आणि चहा विकून आपल्याला पैसे कसे मिळवता येईल, आपला व्यवसाय कसा होईल याच्यासाठी तिने स्टॉल टाकला आहे। आता आपण आलोय दुसऱ्या स्टॉलवर, जिथे पुरणपोळी आणि बाजूला बघूया आपण की पुरणपोळी आणि नारळी पाक या स्टॉलवर लावला आहे। या मुलाने आज पुरणपोळी विकण्यासाठी आणि नारळी पाक विकण्यासाठी आणलेला आहे आणि या नारळी पाक विकून आणि पुरणपोळी विकून हे आपला व्यवसाय आता करणार आहेत। त्याच्यातून त्यांना आर्थिक व्यावहारिक ज्ञान याच्यामध्ये समजणार आहे काय आहे ते। त्याचप्रमाणे आपण पुढे पण पाहतोय इडली आणि चटणी। या इडली विकण्यासाठी ही सानिकासुद्धा आलेली आहे आणि सानिकाचा स्टॉलसुद्धा आपण पाहतोय की सानिकाने इडलीचा स्टॉल लावलेला आहे आणि खूप छान अशी इडलीचा स्टॉल इथे दिसतोय। पुढे बघूया पॉपकॉर्न, जे टाईमपाससाठी वापरले जातात, गुलाबजामुन पॉपकॉर्न हे इथे एकाच ठिकाणी दोन खाद्यपदार्थ इथे लावलेले आहेत आणि आपण पाहू शकता की खूप प्रचंड गर्दी ह्या स्टॉलसाठी आलेले आहेत लोक खाऊ खरेदी करण्यासाठी। हायस्कूल शाळेच्या शिक्षिकासुद्धा इथे मोठ्या गर्दीने उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे हायस्कूलचे मुलंसुद्धा इथे आलेले आहेत। आपण पाहतोय माने मॅडमसुद्धा इडली आणि चटणी घेण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आणि खूप छान अशी या मुलांना एक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकसुद्धा, त्याचप्रमाणे आपले शिपाई रुपेशदादासुद्धा आहेत शाळेचे आणि ते सुद्धा पुरणपोळीवर ताव मारण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आणि खरोखर छान असे पदार्थ या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत। पैशाचा व्यवहार कळावा ह्यासाठी इथं पुरणपोळी आणि नारळी पाक घेण्यासाठी आपल्या हायस्कूल शाळेचे शिक्षिकासुद्धा इथे मोठ्या उत्साहाने खाऊ घेण्यासाठी उपस्थित दिसत आहेत आपल्याला। आणि आपल्याला स्थानिक लोकसुद्धा इथे शाळेतले पालकसुद्धा आपल्याला खरेदी करताना दिसत आहेत। कसा आहे वडा? खाऊन बघा छान छान। वाह।